हे कसलं पाणी आहे? खाडीचंच. हे आता पाणी भरलंय ना तेव्हा ते सगळं दिसतंय. जेव्हा पाणी ओहोटीला जातं ना, सुकतं ना लो टाईडला, हां. तेव्हा इथे पाणी नसतं. हे कसं कशीत पाऊस वगैरे पडला असला तर पाणी राहतं. ओके. हो. मग हा पण खाडीचाच भाग आहे? खाडीचाच भाग. पूर्ण अगोदर खाडीचाच भाग होता हा. पूर्ण रस्त्यापर्यंत पाणी होतं. हे आता मध्ये इथे बांध घातला त्यामुळे हे आता एवढं पाणी सुकतं वगैरे, म्हणजे इथं पाणी येत नाही जास्त. ओके. म्हणजे 3 वर्ष सलग अभ्यास केला मी खाडीवरती, त्या कुर्ल्यांवरती. ओके. पशु आकड्याला जातोयस? आकड्याला होडी पाहिजे होती, फक्त ती पलीकडे जायला. होडी नेतोयस? हा. तुमच्या घरी कोण कोण असतं? घरी आई पप्पा, भाऊ माझा, आजी, काका काकी आणि काकांचा मुलगा. मग तुमच्या घरात सगळे मासे पकडतात का? सर्व नाही, बाबा मी. अच्छा. दोघं जण. मासे बाबा माझे रोजच जातात पकडायला? पकडायला. काय असं नाही आहेत, त्यांना ती सवयच झाली आहे. पाणीच आहे आता सगळं? हा पाणीच आहे. चप्पल घालू का असू दे? नाही असू दे, चपलन तुमच्या अंगावरती उडेल आणखी. आता हे नाही ना, पाय खाली जाणार? जाणार तर अजून जाणार. पूर्ण असंच आहे. आता चिखलाचं आहे ते सगळं असंच आहे. पाय हे खाली जाणार. खाली झाल्यानंतर चप्पल हा विषयच नसतो, म्हणून मी काल असा चाललो. ती खाडीच्या इथे पांढऱ्या फुलांची झाडे आहेत बघा. पांढऱ्या फुलांची दाखवा एकदा मला. तिथे गेले होते. काय होतं? मला वाटलं कुर्ली आहे तिथे. लहान कुर्ले आहे तिथे जास्त. हे याला खात नाही आपण. हे इथं आपलं जाळं आहे तिथपासून पुढे. कुठे? हे ते समोरचं दिसतंय ना बांध, थर्मोकॉलचं, हे छोटंसं. हां. हा तिथपासून इकडे पूर्ण राऊंड असा त्या पाईपच्या पुढ्यातनं तिथपर्यंत जाळं आहे. म्हणजे बोटी अडकतात. इथे होडी आमच्याशिवाय कोण चालवू शकत नाही, कारण माहिती जर असेल तरच करू शकतो ते. बहुत छोटा था. क्लॅम दिसला होता मला कुठेतरी. काय? क्लॅम, बायवोल्स म्हणजे? मुळा. मुळा. मला असं वाटलं माझ्या पायावरनं काहीतरी गेलं मगाशी. त्या छोट्या छोट्या कुर्ल्या असतील, जे अशा अशी पिवरती वगैरे चढून राहतात ना, त्या ते एकाच जागी राहून ते होतं मगाशी. त्या काय नाही, हातात धरलं तरी काय होत नाही. असं वाटतंय कुर्ली भेटेल एक तरी. बघूया जरा फिरून. शुभम, जरा इकडे ये ना.
शुभम, शुभम, हो. झाडांवर खेकडे आहेत. झाडांवरती? हा, पिल्लं आहेत छोटी. पकड हातीत. दिसत नाही. एक मिनिट आलो, बघतोय त्या तिला फिरतो. कुठे आहेत त्या छोट्या छोट्या कुर्ल्या? त्याच्यावर होत्या इकडे. हाक मारलीस जोरात. खेकड्यांचा जो Bad luck. व्यवसाय आहे ना, हा, त्याच्यावर उपजीविका चालू शकते. म्हणजे त्याला कॅपिटल वगैरे काय जास्त लागतं? काय जाळं नाही तर रिंग, जिलं म्हणतात त्याला कुर्ल्या पकडायच्या. त्याला जास्त एवढी कॉस्ट नाही, महाग एवढं नाही ते. मग इथे कुर्ल्या मिळायचा काही सीझन आहे चांगला? आता पाणी भरतंय, कारण ह्यामध्ये तर म्हणजे आता पाणी भरपूर सुकत गेलं ना, जसं आपण प्राणी कसे जिकडे पाणी जातं तिथंच जातात लगेच प्राणी पाणी प्यायला, तसंच कुर्ल्या पण हळूहळू पाणी इकडचं सुकत राहिलं की त्या पण हळूहळू खाली आपली मोठ्या पाण्याकडे जायचं बघतात. पण आता इथे शक्यता कमी असेल, पण त्या त्यांनी रात्रीचं आपण जर फिरलो तर बिलातनं बाहेर आली कुठे कसं काय असेल तर तेव्हा शक्यता भरपूर असते नाईटला. ह्या दिवसाचं पाणी नाही काढत दिवसाचं नाही. पाणी कमी आहे. पाणी नाही, मोठं आहे पाणी. जरा एवढ्यापर्यंत ये. दोन पायथ्याने बुडतील. लो काय गेलो प्रवीण? पगार घेता मासो पडा करणार. हो आहे ना पायरो. आम्ही 2 दिवस नाही गेला होय, पण मासो वानात गावणाऱ्यांना पाणी पर बेस झाला आहे. बॅटरी पण आहे. कधी बसेल ना. सदा आला बा.
कसे घेत तू सांगू मग त्याला स्वतः घेते बघ स्वतः घेत तू बसतील अण्णा वर राहा तू स्वतः येत आहे ना स्वतःकडे तेच बनते द्या म्हणजे मी पडले खरा म्हणजे पाण्याची बाटली पाण्याची बाटली काय घेतले पाण्याची बाटली हाय हाय कारले पण आहे बघा ते पण काढून टाका संदीप इकडे फाड्यावर नाही फाड्यावर इकडे फाड्यावर नाही फाड्यावर ना जाऊ गाड्यावर नाही त्या एका काट नको धरू त्याचा माग दे तुम्ही गाडत जरा जरा ओढून नाही ओढ संदीप ओढून अंगावर आणि जादी घेता अंगार तिकडे मोठी एकटे फारकी देऊन घे जरा ती देऊ का तू काढलेली त्याची दाबली पण देऊ हा हे दोनच संदीप काय हातून आणले काय तिकडे पाणी नाही
ह्याच्या आतमध्ये लोक गेली आहेत? हा ह्याच्या आतमध्ये लोक गेली आहेत? ते दुसरी पार्टी असते, भरपूर असतात ते शेकड्यान लोक. दुसरी पार्टी आहे? हा दुसरी पार्टी असते. काय आमच्याच बापाची नाही रे काढ. कोणी पकडायचं. असे किती लोक आहे शेकड्यान, हजारो लोक पोट भरतात. आणि रात्री एवढ्या? हा रात्री दिवसा केव्हाही. काय मोदींनी नोकरी नाही ना दिली म्हणून. शाळा पूर्ण झाल्यावर हे धंदा करायचं. नोकरी आहे कुठे? नोकरी असती तर केली असती का? हा मग आहे काय? ग्रॅज्युएट झालेले आहेत पोरं, मग कोण नोकरी देतोय? धंदा करायला लोन देतोय? मासा. मला आजही आठवतात ते दिवस, ज्यावेळी विज्ञानाच्या पुस्तकातील माशांच्या जीवन प्रणालीवर गुरुजी माहिती देत. तेव्हा ते ऐकताना खूपच मजा आणि एक प्रकारचं कुतूहल वाटायचं या माशांबद्दल. मग डोक्यात कल्पना येत, यार अजब दुनिया आहे माशांची. ज्या पाण्याच्या खाली माणूस 5 मिनिटांच्या वर श्वास रोखू शकत नाही, अशा खोल समुद्रात हे सागरी जीव जगतात. कमाल वाटायची या साऱ्या नैसर्गिक घटनांची. अनेक प्रश्न पडायचे. आमचं बालपण देखील समुद्राच्या किनारीच गेलं. त्यामुळे अगदी लहानातल्या लहान माशांपासून ते मोठ्यातल्या मोठ्या माशांपर्यंत मी सगळ्याच प्रजातींचे मासे पाहिले, अगदी विज्ञानाच्या पुस्तकाच्या बाहेरचे देखील. मग मासा आणि मासेमारी खूपच आवडीचा विषय बनला. आणि मासेमारी म्हणजे तेव्हा एक प्रकारचा छंदच मला जडला. पावसाळ्यात खूप मजा यायची मासे पकडायला. अगदी 1-1.5 किलोमीटरचा पायी प्रवास करून मासे पकडायला जायचो. मासे मिळत अगर न मिळत, पण समुद्राचं खारं पाणी प्यायल्याशिवाय मला चैन पडत नसायची. अगदी कॉलेजपर्यंत हा छंद मी चांगलाच जोपासला. पण काळाच्या बदलत्या ओघात सर्वच बदललं. समुद्रात ना पूर्वीसारखा मासा राहिला, ना ती मासेमारी. मागे मला एक मित्र म्हणाला, आपला पारंपरिक मासेमारीचा धंदा करायला काही वाईट नाही. मी त्याला म्हणालो, मित्रा, पारंपरिक मासेमारी हा धंदा नाही. आपले पूर्वज फक्त उदरनिर्वाहासाठी मासेमारी करत होते रे. हो अमरेंदू, काय गावला? काय नाही ना. निवरेत ना. गणपतीपुळ्यात उद्या.
त्यांना काय सांगतात ते? पोलीस आहेत उतरा मग कसं कर. तू शाळेपासून इथल्या पण लोकांना डायरेक्ट करतो काय? नाही शाळेपासून म्हणजे नाटक वगैरेच करायचो ना, तर ते म्हणतात पण इथे वाडी वेळी तू नाटकं केली आहेत काय डायरेक्ट? वाडीत ना डिरेक्ट नाही नाटक मी केलं कधी, पण बाहेरून असे येतात ना माणसं ग्रुप वगैरे, त्यांच्यातून गेले. आणि इथे कोणी इंटरेस्टेड पण नसतं नाटक करण्यात. हो. कळलं? सुरी नाही लागेल. जाळं अडकलं होतं. सोडत होतो ना ते पंख्यात गेला, मग सोडा कापून मग कसं बस तरी आलेले. पुढे जात आहे. होय बरं पाठते ते. ते कपलिंग आहे ना इंजिनला जॉईंट होतं ती हा शाप वाढायचा. मग त्याला ह्याला हे टाकायचे आहे बुशिंग म्हणून. ठोक. मासा पर चंचल नाही, माणूस पर चंचल. मासा गँगने तरी राहतो, माणूस चंचल झाला की एकत्रच स्वार्थी बनतो. पण मासा एक संपत्ती आहे आपल्या हेतूर गरिबांसाठी. गरीब म्हणजे काय, हे मिरकरडक करोडपती झाला. ती जाळी मोठी, पण त्यांची 2-2.5 कोटीची बोट असतात एक. नाही रे येणार तसं. ये तू बस इकडे पाहिलं. माझ्या हातात दे एक असं. खाडीचे आहेत ना, खाडीचे पाणी आता गढूळ आहे ना. हे झालंय ना, पाऊस पडलाय, ते नदीचं पाणी येतं आणि हे सर्व कुर्ल्या बिरल्या वाहून नेतात. आपल्या जागेवर खाल्लेलं आहे ना, त्याच्यामुळे जागेवर खाल्लेलं आहे ना इकडे, त्याच्यामुळे जरा उंची असते ना, वरा ऊस होता ना, बरोबर येतो. पाण्याची हाईट असते ना, म्हणजे फुल पाणी भरतं तेव्हाच हे झालं, म्हणजे त्या टायमिंग म्हणजे सेट करून जातो. त्याच्या 1 तास अगोदर जायचं बरोबर, त्या टायमिंगला सोडायला लागतं झाड. करंट फुल असताना सोडायचंच नाही झालं, समुद्रात चालता. खाडी आहे ना, खाडीत करंट भरपूर.
पुरी खाल्ला नव्हती काय हं? ही पुरी खाल्ला नव्हती खाल्ल्या नाही मग ते समजल्यापासून मच्छी म्हणजे आता आमचे नातू पण ताच करतायत. चांगड्यात बसला की तो म्हणजे नादच लागतो तो, म्हणजे शिकवायच नको काय. आता हे दोन्ही पोरगे माझं बघूनच शिकले. हां, आणि व्यवसाय काय हो समजतं ना, असं आहे. माझ्या हातावर पण तुम्हाला खोटं वाटत बघा, मी मालवणला होतो ना लाची घेऊन, तेव्हा असे किनाऱ्यात बसला होतो आम्ही. तेव्हा तो एक ज्योतिषी होतो तिकडे. तो ते साले म्हणजे म्हणत ना, अरे अमरेशेठची पर सांग काय भविष्य आहे या. तो म्हणता मासं म्हणता त्याच्या नशिबात भरपूर आहे म्हणून निलक्ष्मी पर. शाळेतल्या हर्डीकर गुरुजी म्हणून होते. म्हणजे आम्ही त्या काळात 2 नंबर असायचं मी हुशार. आउट आहे तो त्यांना सांगितलं तू किती काय केलंस, तू मासे मारणारच, नोकरी कुठच्या राहणार नाही. आणि आमच्या बापबाड्यान हे नोकरी नाही केलेली. ही दोरी बांधा भरला पाणी तो मौजा आहे ना, तुफान येणार आहे तिच्याकडनं असा, म्हणजे झलक म्हणून अशी वसाड येणार, अशी न फुटता असं उठवून येणार. म्हणजे समजायचं की मासा तुफान येत आहे, मासा नाहीसा होणार, मासा खडप धरणार, असं आहे. पोषक हवामान असलं की मासा मिळतो. माशाला जर हवामान लागतं ना, उत्तरेकडून वारा, पुन्हा थंडी, पाणी गरम. आता हे पाणी गरम आहे ना, तर गार पाणी असतं. कधीपासून करतोय? पैसे भेटले की मी जॉब्स होतो त्याच्यासाठीच. पैसे भेटले की लगेच मीरा बंदरला टाकीन ना ते बॅग. चालू करणार कुठे? मीरा बंदरला कधी? इकडे ना, तू आपल्या इकडे जागा आपल्या इकडे जागा म्हणजे पाणी सुकतं ना, पूर्ण चिखल राहतो, पाणी नको. कुर्ल्यांचं जाळं कितीचं असतं रे? म्हणजे म्हणजे 750 रुपये किलो, अशी 8 बोटी. 8 बोटी. हा, आणि किती यायचं नंबर? किती? 32 नंबर साव, 36 नंबर साव. एवढे चावत नाही ते. कुर्ली चावते, गुरपडत राहते ना, हा. मग अडकून राहते ती. लहानपणी फक्त मी बाबांबरोबर एकदा आलेलो, तेव्हा मी पहिलीला होतो. किती दिवस आलो आणि असंच चिचेपीची झाडं वगैरे होती, मध्ये अशी वाट होती, जसं पाणी राहतं तसं. तिकडे जाळं टाकायला गेले आणि मला ते दिसले नाहीत. मला वरती ठेवलं सुक्यावरती, मला ते दिसले नाही अजिबात. आणि ते पाण्यात गेल्यानंतर मी घाबरलो, अरे गेले कुठे बाबा, पाण्यातच गेले सर्वजण, आता मला कोण नेणार वगैरे, अशी मला भीती वाटायला लागली. तेव्हाच मात्र मी एकदा घाबरलो, त्यानंतर अजिबात नाही. नंतर सांगितलं की आम्ही जाळं टाकायला गेलेलो पाण्यात, चिपीमुळे दिसलो नाही, तेव्हा भीती मनातली गेली. आणि त्यापासून मग मी बाबांवर सारखं सारखं येतच राहिलो. मग समुद्रावर म्हणा, खाडीत म्हणा, कुठेही मग असाच फिरतो मग मी आवडीनं.
ये देखो ऐसा गैस निकल आता है, ये देखो पानी भी बाहर आता है, उनका आवाज़ नहीं है वो। ये उधर बायोस भी है। आपण असंच चिखलावरती कुठे असेल बाय चान्स असं फिरून बघायचं। रोज मी असं फिरतो, 2-1 तास फिरत राहायचं, मिळालं तर आपलं, नाहीतर नाही। लकवरती, मासेमारीवरती लकवरती सगळं। इकडे क्रॅब आहे, ये मड क्रॅब आहे। हा क्रॅब 1 किलोपर्यंत जास्त वरती होतो, 2 किलोपर्यंत पण वाढतो। आणि हा मेल आहे, ये इंडिकेट कर रहा है ना वो, ये पूरा ऐसा दिख रहा है ना, वो मेल है, और फीमेल का पूरा राउंड होता है। ही कशी बांधण्याची पद्धत आहे। काहीतरी नवीन करायचं आहे, पण ते हळूहळू असंच जर फिरत जर राहिलो, तिथे येत जर राहिलो तर ते मिळू शकतं। स्वतःचा बिझनेस। इकडे पण एक कुर्ली आहे, हे खाजनमध्ये जी कुर्ली राहते ती कुर्ली आहे। खाजनची कुर्ली, रेड क्रॅब। मादी आहे, फिमेल आहे, हे राऊंड अप, हे मेल आणि फिमेल असं इंडिकेट करतं, म्हणजे ते समजतं, आयडेंटिफाय करता येतं। आणि भरपूर ॲग्रेसिव्ह असते। बांधूया हिला।
बाब्या खाडीच्या मोड्यावर बसून शांतपणे पाण्याचे निरीक्षण करतोय. पलीकडे मच्छीमार खाडीत मासेमारी करण्यासाठी आपापल्या होड्या तयार करीत आहेत. काही वेळाने तेथे बाब्याचा मित्र आधी येतो. बाब्या, ए बाब्या, अरे किती शोधलं तू का? इकडे काय करतोस रे बसून? अरे आधी ये ना. एकटोच का बसलोस? काय ब्रेकअप बिकअप झालं की काय तुझा? असंच बसलोय. कॉलेज संपला ना आता. अरे कॉलेजच संपला ना, मग आयुष्य संपल्यासारखं का बोलतायस? अरे म्हणजे आता आपण सिरियसली करिअरचा विचार केला पाहिजे. झाला तेवढा टाइमपास बस. बरं मी काय म्हणतोय, तू पुढे काय करणार आहे? नाही रे, सध्या तरी काय ठरवलेलं नाही मी. आणि घरात माशाचं एवढं धंदो असताना बाहेर कशाला चूच मारायची? बाहेर काम करण्यापेक्षा घरच्या धंद्यात बापसाक मदत करीन. आणि माझ काय वाटतं, आपण दोघांनी मिळून एक मोठा इंजिनवाला होडका घेऊया, दोघात धंदो करूया. काय म्हणतोस बोल? नाही रे, आधी माझ्या धंद्यात काय पण इंटरेस्ट वाटत नाही. अरे असं का? नाही म्हणजे आपल्या पोरांच्यात मासे गरूक जाण्याची खास फक्त तुझ्यात जास्त आहे. मासो नाही भेटलो तरी खारा पाणी पियाल्याशिवाय तू चैन पडायची नाही. आणि आता अचानक या धंद्यात तूच इंटरेस्ट नाही? तसं नाही रे. पूर्वी मासेमारीतून पैसेही कमी मिळायचे आणि मासेमारीचं प्रमाणही कमी होतं. आता माशांना भरमसाठ रेट मिळतोय, पण समुद्रात मासा मिळतोय काय सांग? अरे मासो मिळात नाही मिळात ह्या सगळ्या लकवर असतात. लकवर? हां मग काय, ज्याचा नशीब ताट त्या मासो मिळता भरमसाठ. तोडणगर बघ, माशाच्या जीवावर बंगलो बांधून बसलो, 2 पर्सनेट बांधल्या. त्याच्या घरात हातगाडी नव्हती, आज त्याच्या घरात होडा आहे. आणि आपण साधा फायबरचा एक होडा घेऊ शकत नाही? हो, त्यांना बांधल्या बंगलो, 2 पर्सनेट बांधल्या, एक स्कॉडा सुद्धा घेतली. पण मासा एवढा सगळा असून देखील बँकवाले त्याच्या घरच्या चक्रा का मारत असतात? आणि तो तोडणकर आता माशाच्या नावाने का बोंबलतोय? आणि माशाच्या जीवावर कमवलेला पैसा किती काळ टिकेल? अरे होय, पण आपण आपलो घरचो धंदो का सोडायचो? आधी माझ्या चुकीचा वाटता. नाही रे, माझ्याने होणार नाही. मी काहीतरी वेगळं बघतो. वाजले किती रे? 10:15 असतील.
कविता अरे या सावकाश घे सावकाश घे सावकाश घे. थोडा उशीर. लोईली टाकू ना. हा पाणी फिरला हा तर काय म्हणत होता तुम्ही? मला काय म्हणत होता? नाही नाही तो उशीर झाला जरा आम्हाला. तुम्हाला आमच्यामुळे नाही नाही आमच्या कामामुळेच उशीर झाला. पाणी जायच लागलं. कशा म्हणजे कसं पाणी आता ओटी लागली पाण्याला. हे बघ जा उधर शाफ्टिंग. पुन्हा ते स्टंट ट्यूबमधनं पाणी येत आहे काय बघ. 15 मिनटं रूट आहे ना जरा बेटा. पलीकडे आहे ती काळबा देवी. हा हे पिराचा देऊळ आहे काळबा देवीच्या. इकडे साखर तर पुढे. पीर कुठला आहे तो? पीर पूर्वीपासून आहे तो. परमेश्वर हाय तिकडे. ओटी लागली आहे ना तर जास्त वेळ काढला तर करंट जास्त येईल आणि घाण जास्ती लागेल आणि कचरा लागेल जास्ती. लेट झालो आम्हाला. 15-20 मिनटं लेट झालं. हां भरती थोडी कमी असतानाच सोडायचं. बघूया परमेश्वर परमेश्वर काय गावला तर गावला नाही तर गेला. नशीब कोण काय नेत नाही म्हणे. उठवूया. पाणी वर येत आहे इकडे काय. किती वाजले आता. जाळा सुटला किती वाजता. 10:35 झाले. हां 10:35 झाले. हो जाळा किती वाजता सुटला. हा 20ला सुटला. अजून थांब 5 मिनिट. सोडून झाला 10-20ला. काय हे फिशरीज ऑफिस आहे ते जल्ला लाख करोडां रुपये घालून हे मोकळे पैसे झाले. काय? इथे मार्केट होणार होता मच्छी लिलावाचा. पण इकडे कोण येणार आहे मासे घ्यायस. सगळे मिरकरवाड्यात. उठवायचा. हां उठवायचा. चला उठतो. पाण्यात एवढं करंट वाटत नाही ना.
उस साइड भी खाया है. कोल्हे आलेले सर्व मासे खाल्ल्याने भरपूर तिकडे पण खाल्ल्याने मासे. होय पुढे आलेच नाहीत ते तयच गादवीत राहिले. हे बघ हे सगळे मासे ना कोल्ह्याने वर आणलेले आहेत ते. बघू आदाव ना खाली आता म्हणता बघू आदाव कुठला वाद अगोदर होता आता जाऊन कुठला सगळे तिकडे काही शिल्लकच नाही ठेवलेली. पूर्ण गँगच आलेली. पूर्ण पाय झुकलेले. पूर्ण त्या साईडनं उतरलेले आहेत ना. पूर्ण चालतच आलेले ह्या साईडपर्यंत. पूर्ण खाल्लेली सगळी. गाडीच अशी किती खाल्लेली असतील बघ. चलो भाईजी. सगळे त्या साईडनेच उतरले पुरी गँग. हात लावलेली माशाची आज 5-6 आली होती. 5-6 कोळ्यांची गँग होती. बाहेरचे होते दिसली होती म्हणता. आम्हाला पण तिकडे होय 2 म्हणता दिसली होती. पाऊसली पण दिसली होती. मग बघ आता हे म्हणता ऐकू कबूल नाही. मग एवढं दाबून ठेवले मग लाख सांगित म्हणा. पूर्ण वाहन फिरलेत आहेत ते कोली. पूर्ण पाय उठली आहेत पुरी. मग बघतलं तरी पण त्यांच्याबरोबर लागलं. त्यांच्याबरोबर लागायचं नाही भाऊ. त्यासनी काही फरक पडत नाही. इतना तो मच्छी खाया होगा उन लोगों ने. हाँ ज़्यादा ही खाया. लवकरच उतरली होती ती कोली. वर माशी कशी ती तोंडात घेऊन पडत होती. ते तोंडात घेऊन गेली जायत होती. तोंडात घेऊन बॅटरी दिसलीत ना. तोंडात घेऊन जायत होती. आताच आली होती खाल्लेली नाही बरेच वेळ आली आहे. तिकडे एक मासो नाही त्या फाशी. काय करायचं होतं मी जास्त ठेवायचं भैया दिसं सांगायचं चला आपण पुढे जाऊया. त्याशी सांगायचं या आपण हे करता काय माशासाठी वाहन झोपव कधी. जरा भरूक कर जरा इकडे भाऊ. जरा इकडे लक्ष ठेवा. कोली आहे तिला आम्ही तर त्या वरच्या टप्प्यात ओढून येतो. ऐकलं काय
आपने देखे थे पूरा वो जगह है ना हमारी पूरा घुमा है सब हाँ सब जगह घुमा है पूरा सूख गया था। हाँ ये लोग क्या करते हैं वो सिटी लगाते हैं तो हम आते हैं ना अभी ध्यान नहीं दिया डायरेक्ट आना है फोटा दिखता है ना डायरेक्ट आ जाना मागच्या इधर। त्या पाठीचा झाला ना तिकडचा तिकडं पूर्ण आला ना